श्री स्वामी समर्थ सर्वांना। 2025 मध्ये षटतिला एकादशी ही 25 जानेवारी शनिवारी या दिवशी आली आहे। या एकादशीचे वैशिष्ट्य काय आहे? या एकादशीला जर का तुम्ही काही खास उपाय केले तर तुमची आर्थिक समस्या, शारीरिक समस्या किंवा मानसिक समस्या असू द्या, तुम्ही या समस्येतून नक्कीच दूर होऊ शकतात। त्याचप्रमाणे ह्या समस्या तुम्ही दूर करू शकतात। पण कोणत्या समस्येवर कोणता उपाय करायला हवा हे मात्र निश्चितच बऱ्याच जणांना माहिती नसतं। आणि त्यासाठीच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आर्थिक समस्या असू द्या किंवा तुमचे अडलेले काम असू द्या किंवा तुमची एखादी मनोकामना असू द्या किंवा एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर षटतिला एकादशीला तुम्ही या उपायांपैकी एक उपाय करून बघा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या। तर हे उपाय कोणते आहे आपण ते जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलात तरी सुद्धा चालेल। सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दोन्ही हात जोडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र 11 वेळा म्हणून दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचा आहे। या दिवशी आपल्याला तिळाचे अत्यंत प्रभावी असे उपाय देखील करायचे आहे की ज्यामुळे आपले दुःख, दारिद्र्य, पाप नक्कीच दूर होतील। या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला हे शक्य नसल्यामुळे आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे। आपण घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गोमतीर पाणी टाकायचं आहे आणि थोडेसे आपल्याला तीळ देखील टाकायचे आहे। तुम्ही बघा पांढरे तीळ टाकू शकतात किंवा मग तुम्ही काळे तीळ टाकले तरी चालेल। त्याचप्रमाणे तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। अंघोळ करताना तुम्हाला गंगा नदीचे स्मरण करायचे आहे। हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायचे आहे। यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते। अंघोळीच्या पाण्यात बघा आपल्याला या दिवशी एकादशी असल्यामुळे आपल्याला हळद ही आवर्जून टाकायची आहे, कारण हळद श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह हा देखील बळकट होत असतो। यानंतर आपल्याला जर का आपल्याकडे आवळ्याचा रस असेल तर आपण आवळ्याचा रस अंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे, कारण आवळा देखील श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे। आवळा रस नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात आवळ्याच्या झाडाची पानं देखील टाकू शकतात किंवा मग तुम्ही तुळशीच्या पानाची काडी देखील टाकू शकतात, कारण तुळस देखील श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे। त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र याप्रमाणे आहे। गंगेचं, यमुनेचं, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते। अगदी घरातील लहान बाळ असो किंवा म्हातारे किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे। तसेच या दिवशी आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते। यानंतर आपण आपल्या घरात सर्वत्र गोमतीर पाणी शिंपडायचं आहे। बघा आपल्याला थोड्याशा पाण्यात गोमतीर टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला घरात सर्वत्र शिंपडून द्यायचं आहे। गोमतीर नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून हे हळदीचं पाणी देखील शिंपडू शकतात। यामुळे आपल्या घराची शुद्धी होते। बघा आपण घरात मांसाहार करत असतो,
नकारात्मक बोलत असतो, अपशब्द बोलत असतो, याचा परिणाम घरात नकारात्मक ऊर्जेत तयार होत असतो आणि हे पाणी किंवा गोमतीर पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घराची शुद्धी होते आणि घरात असलेली नकारात्मकता ही निघून जाते. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. या एकादशीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधाच्या घामातून पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते. हिंदू धर्मात तीळ हे अत्यंत पवित्र मानले जाते. तिळाला दारिद्र्य नाशक देखील मानले जाते. ज्या घरामध्ये विशेष तिथीवर तिळाचे उपाय केले जातात त्या घरातील दारिद्र्य हे दूर होते आणि म्हणूनच तिळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहात तेव्हा अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर तीळ देखील टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, तसेच अनेक पापांपासून मुक्ती देखील मिळत असते. बघा, तुमच्या घरात जर का भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्तीही असते. तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती या पद्धतीने तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची फळे देखील अर्पण करायची आहे. तसेच या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांना तुळशी पत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे नैवेद्य दाखविताना त्यावर तुळशी पत्र न विसरता ठेवायचं आहे. पुढचा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ आपण उजव्या हातामध्ये देखील घेऊ शकतो. प्रथम आपण देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकून याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचे आणि मंगल्याचे प्रतीक समजले जाते. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. नंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल तुम्ही टाकू शकतात. दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ नसतील तर पांढरे तीळ टाका तरीही चालेल. दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. अक्षदा फूल आपल्याला व्हायचं आहे. यानंतर थोडेसे काळे तीळ हातामध्ये घ्या किंवा एका छोट्या वाटीमध्ये घ्या. त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करा. विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे आणि विष्णू सहस्रनाम म्हणत असताना आपण मोठ्याने घरामध्ये म्हणायचं आहे. ज्यांना म्हणता येत नसेल, वाचता येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावून दिलं तरी चालेल. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता ही दूर होते. हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे. खिडक्या देखील आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेर निघून जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर तुम्ही तुमची जी पण काही इच्छा असेल, मनोकामना असेल ती भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासमोर तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर हे तीळ आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. तुमची अर्धवट राहिलेली इच्छा पूर्ण होईल. त्याचप्रमाणे अडलेले नडलेले कामं देखील पूर्ण होतील. षटतिला एकादशीच्या दिवशी पिवळी फळे दान करा. यामुळे सुद्धा भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला. असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. घरावर जर कुठलं संकट आलेलं असेल, कर्ज असेल तर त्या सगळ्यापासून
आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घालण्याला अतिशय महत्त्व आहे. संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडात श्रीहरी भगवान विष्णूंचा वास असतो. माता लक्ष्मीचा देखील वास असतो. धनलाभासाठी श्रीहरी विष्णूंना या दिवशी खीर किंवा पांढरी मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करावी. नैवेद्यात तुळस ही न विसरता तुम्हाला ठेवायची आहे. यामुळे श्रीहरी भगवान विष्णू आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना काही पैसे भगवान विष्णूंसमोर ठेवा आणि पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवा. यामुळे तुमची पर्स कधीही रिकामी राहणार नाही. षष्ठीला एकादशीचे व्रत करणार असाल किंवा नसाल तरी देखील आपण या उपायांपैकी कुठलाही एक उपाय नक्की करायचा आहे. नक्कीच श्रीहरी भगवान विष्णू यांची कृपा तुमच्यावर होईल. पद्यपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्ठीला एकादशीचं व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो. सर्व समस्यांपासून त्याची मुक्तता होते. जे पुण्य तुम्हाला कन्यादानाने मिळते त्याचप्रमाणे हजारो वर्षांच्या तपस्येने मिळते, सुवर्णदानाने मिळते, तेच पुण्य तुम्ही षष्ठीला एकादशीच्या व्रताने तुम्हाला मिळू शकते. हे व्रत केल्याने मानसिक शांतीसुद्धा मिळते आणि कुटुंबातही आनंद पसरतो. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा आराधना करून व्रत केल्यास मोक्षाची प्राप्ती होते. या दिवशी पूजा केल्यानंतर षष्ठीला एकादशी व्रताची कथा देखील आपण ऐकायची आहे. कारण तरच या उपासनेचे किंवा या व्रताचे फळ आपल्याला मिळते. धार्मिक मान्यतेनुसार एकदा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूंचं निवासस्थान असलेल्या वैकुंठात पोहोचले. तिथे भगवान विष्णूंना षष्ठीला एकादशीच्या व्रताचे महत्त्व विचारलं. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू नारद मुनींना सांगू लागले की प्राचीन काळी एक माझी भक्त होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता, पण ती माझी फार प्रिय भक्त होती कारण ती सतत माझ्या भक्तीमध्ये तल्लीन असायची. एकदा त्या भक्त स्त्रीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तिचं शरीर शुद्ध झालं, पण ती कधीही अन्नदान करत नसे. त्यामुळे मला वाटलं की ही स्त्री तिच्या मृत्यूनंतर वैकुंठात पोहोचेल आणि तिथे राहूनही ती अतृप्त राहील. म्हणूनच मी तिच्याकडे स्वतः पोहोचलो भिक्षा मागण्यासाठी, जेणेकरून तिच्या हातून अन्नदान घडावं. भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला. तो घेऊन मी परतलो. काळाने त्या स्त्रीचा मृत्यू झाला. ती शरीर सोडून वैकुंठात आली. तिथे तिला एक झोपडी आणि एक आंब्याचं झाड मिळालं. झोपडी रिकामी होती. ते पाहून घाबरून माझ्याकडे ती आली आणि म्हणाली, मी तर धर्मनिष्ठ आहे, मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितलं की अन्नदान न केल्याने आणि दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीला मातीचा गोळा दिल्याने हे सगळं घडलं. तेव्हा मी तिला सांगितलं की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू या झोपडीत बस आणि या झोपडीचे दार जोपर्यंत उघडू नकोस तोपर्यंत त्या तुला षष्ठीला एकादशीच्या व्रताचे नियम सांगत नाहीत. हे व्रत कसं करायचं ते सांगत नाहीत. त्याचप्रमाणे ती महिला झोपडीमध्ये जाऊन बसली आणि दार तिने लावून घेतलं. त्यानंतर देवकन्या तिथे आल्या. झोपडीत कोण आहे हे पाहण्यासाठी त्या झोपडीचे दार वाजवू लागल्या. तेव्हा ती स्त्री आतून म्हणाली, तुम्ही जोपर्यंत मला षष्ठीला एकादशीचं व्रत कसं करायचं हे सांगत नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही. तेव्हा त्या देवकन्यांनी तिला षष्ठीला एकादशीचं महात्म्य सांगितलं आणि त्याचप्रमाणे पुढे तिने हे व्रत केलं आणि त्यानंतर त्या एकादशीचं व्रत करून तिने तीळ दान आणि अन्नदानसुद्धा केलं आणि त्यामुळेच तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली. पुढे तिला मुक्ती मिळाली, सद्गती मिळाली. तर ही होती षष्ठीला एकादशीची व्रतकथा. कुठलीही व्रतकथा ऐकताना त्याचा मतितार्थ घ्यायचा असतो आणि कथेचा थोडक्यात अर्थ काय तर तुम्ही कितीही उपवास करा, कितीही व्रत करा, पण तुम्हाला अन्नदान करणे गरजेचे आहे. अन्नदान केल्याशिवाय तुम्ही ईश्वराचे सुद्धा प्रिय होऊ शकत नाहीत. म्हणूनच या षष्ठीला एकादशीच्या दिवशी तीळ दान
आणि अन्नदानाला महत्त्व आहे. तर हे षटतिला एकादशीचं महत्त्व होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.